या ठिकाणी महिलांचं शिष्टमंडळ भेटायला आलं होतं, मात्र तुम्ही आतमध्ये गेलेला नाहीये. काय नेमकं वास्तव आहे आणि एकूण काय परिस्थिती? मी गेलेली नाही, मला जाऊ दिलं नाहीये. आम्हाला काल खडसे त्यांचा फोन आला की आपल्या 4-5 जणींना महामहिम साहेबांना भेटायला जायचंय आणि त्या हिशोबाने मी सकाळी पुण्यावरनं निघाले. मी खरं तर काल बुलढाणा टू पुन्हा खूप ट्रॅव्हल करून आले होते, तरी मी निघाले कारण का रुपाली चाकणकरांचे बरेचसे मी मोबाईलमध्ये पुरावे आणले होते की ही बाई त्या पदावर का नाही पाहिजे आणि हे आम्हाला सांगायचं होतं. त्या हिशोबाने आम्ही आज साहेबांना भेटणार होतो, पण आम्ही आल्यानंतर आम्हाला गेटवर सांगितलं गेलं फक्त एकच नाव आहे, रोहिणीताई खडसे, त्या एकट्याच जातील. मग त्याच्यानंतर त्या एकट्या आत गेल्या, त्यानंतर सुषमाताई अंधारे आल्या, त्यामुळे 2 जण जातील. मग सुषमाताईंबरोबर त्यांच्या कोण कार्यकर्ते आहेत, शेळकेताई, तर त्यांना घेऊन गेल्या आणि आता खडसेताईंची मी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहे, मी इथे थांबले. आता या याच्यासाठी संध्याकाळी सभा लाखेंना निश्चितच बोलवायला पाहिजे कारण का त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. त्यांना का निरोप गेला नाही, त्यांचं नाव त्याच्यात का नव्हतं, हे तुम्ही त्यांनाच विचारा ताईंना, कारण का त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. मला बोलवलं, मी ते आले, मला जाऊ दिलं नाही, मी पुन्हा पुण्याला चालले. कुठेतरी महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांमध्ये विसंवाद असल्याचं पाहायला मिळतंय का? कारण सुषमाताई असतील किंवा इतर अनेक लोक जे पदावरती नाही आहेत तरी सुद्धा, म्हणजे आमदार नाही आहेत तरी सुद्धा त्यांना जाण्याची परवानगी. मला हा प्रोटोकॉल खरंच कळला नाहीये. म्हणजे महामहिम साहेब समजा घाबरत असतील तर त्यांनी फक्त 2च महिला म्हणल्या असत्या. मग असे जर तुम्ही घेऊन जात असाल तर आम्ही पुण्यावरनं आलो होतो आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस खांद्याला खांदा देऊन काम करते ना, त्यामुळे काँग्रेसची महिला ही पाहिजेच होती. त्यांनी स्वतः आज जाऊन म्हणलं पाहिजे होतं की काँग्रेसची महिला बाहेर उभी आहे, त्यांना बोलवा, पण प्रोटोकॉल त्यांचा आतला काय आहे तो मला माहिती नाही. परंतु महिला नेत्यांकडनंच कुठेतरी गटबाजीचं राजकारण केलं जातंय का तुमच्या महाविकास आघाडीमध्ये? आता ते तुम्ही त्या नेत्यांनाच विचारा ना, ज्यांनी गटबाजी केली असेल ते उत्तर देतील. मी तर मला बोलवलं, मी लगेच आले. मला तर मी कुठं गटबाजीत पडलेच नाहीये. मला फोन आल्या मी आले, माझ्याकडनं काहीच नाहीये. अंधारे असं म्हणाले की काही प्रिंटिंग मिस्टेक आहे, त्यामुळे काही नावं गेली नाही किंवा काही नावं राहिली असं म्हणणं आहे, त्यामुळे हा सगळा घोळ झाला. अशी बरी प्रिंटिंग मिस्टेक होते, मग प्रिंटिंग मिस्टेक मध्ये तिसरं नाव होतं का प्रोटोकॉल मध्ये नसलेलं? आम्हाला कळतं ते, पण आम्ही एक लढाई लढायला आलो, आम्ही तो वाद घालायला नाही आलो. महिलांसाठी लढाई लढायला आलो, कारण का आता हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतंय की महिलांवर जे अत्याचार होतात ते म्हणजे एक जोक राहिला आपल्या देशासाठी, बस जोक आहे, काही नाही, झाला, संपला विषय. नवीन राज्यपालांच्या बाबतीत आहे, कारण का आम्हाला अडवलं पोलिसांनी की एकच नाव आहे, मग त्या एका नावाची 4 नावं 5 नावं कशी झाली? मग त्याच्यात आमची काँग्रेसची नावं नव्हती का? मुद्दामून डावलला गेला आम्हाला, आम्ही विचारणार ना, आमचे नेते विचारतील.